हे आहे पॅरासीड. त्याच्यामध्ये आमच्या डॉगीसाठी म्हणजे कॅट असेल, कुत्रा असेल, पिल्लं असतील, छोटे छोटे याच्यावरची अंगावरची बारीक बारीक गोचिड मशा असं काही जे असेल ना कीटकनाशक मारण्यासाठी हा स्प्रे. आणि त्याच्यामध्ये फिप्रोनिल नावाचं 0.25% असं त्याच्यात औषध आहे. आता ही त्याच्या अंगावरती आम्ही ते मारणार आहेत. याची किंमत साधारणतः 430 रुपये. असे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं हे याच्यामध्ये कंटेन भरून आता आमच्या राजासाठी किती औषधं, त्याचं फूड, बरंच काय काय. बायोटिन आहे, पावा प्लम आहे, डिफेंडर प्रोप आहे, त्यानंतर पॅरासीड आहे, टीयर्स रिमोवर आहे, डॉग फूड आहे. म्हणजे हे सगळं ऑनलाईन मिळतं. हे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. डोळ्याला जर समजा पाणी गळत असेल, इजा झाली असेल तर ते पण औषध आहे. डोळ्याचं औषध आहे. पाय जर खराब झाले असेल तर पायाला बी औषध आहे. पायाला टिश्यू पेपरवरती असं घेऊन लावायचं, डोळ्याला पुसायचं असतं. पोटात त्याचा व्हिडिओ आपण नंतर करू. आता आपण फक्त हे गोचिडचा औषधाचा करूया. याला स्प्रे मारायचं. थांब, तुला सेंट मारणार आहेत पण आता त्याने सहकार्य केलं पाहिजे. हा, डोळ्या बिळ्यात उडून आपल्या आपण लांब थांबू. राजा पळू नको, ओढू नको. बॉटलमध्ये हा, स्प्रे आहे. असं स्प्रे आहे त्यातच ना. ते व्यवस्थित खोलायचं. तरी पण आपण राजाला आंघोळ घालायची सवयच नाही लागली लहानपणी. हा, हे काय ग्रामीण कुत्रे आंघोळ घातली का जाऊन ते शेतात लोळून येत आहे. त्याच्यामुळे तसं काही याला स्वच्छता वगैरे हा प्रकार त्याचा तोच आंघोळ करून येतो, मातीत लोळून येतो, पाण्यात खेळून येतो, ओढ्याला जातो. नाही तर पिकाला पाणी द्यायला लागलं का खेळायलाच लागतो हा पाण्यामध्ये. चिखल पाणी सगळं इथं पोर्चमध्ये घेऊन येतो. आम्ही हे धुवून कंटाळतो. हे सेटिंग करायला 10 मिनटं गेले. स्प्रेचा कट करायला आलो ना. स्प्रे तयार होत आहे. आणि तुम्ही ह्या बाजूनी थांबा, हवेच्या बाजूला नको, कारण म्हणजे आपल्या अंगावर येणार नाही. आता बघा तो कसा करतोय. त्याला इकडं खाली बसायचं आहे. त्याचा पाय पण अटकलाय. आता तो नखरे करणार आहे. त्याला वाटतंय काय करतायत पप्पा. त्याला वेगळा वास येतोय ना. थांब ना, तुला बोचीट नाही होणार. का तो पळतोय. तो पुसून काढून राहिला अंग. अहो, तो पुसून काढून राहिला अंग. गोचिडचं औषध मारलंय. तो बेडवर लोळतोय खुशाल. तो कसं लोळून का आता तर सुटला. आज काही तो तुमच्या सोबत येणार नाही आता. राजा कुठे पळतो. अरे तुला गोचिड होऊ नये ना म्हणून औषध हे केलंय. त्याला कस तरी होतंय. तो आता अंग गुळसतोय खाली. कसं करतोय राजा. त्याला तो स्मेल पण वेगळा आला आणि त्याला वाटलं आज हे आपल्याला काय करतायत. कधी आपली स्वच्छता करत नाही. आता माती खायला लागला का. हा, राजा माती कोण खातो. त्याला तो स्मेल खराब आला. त्यालाच मला पण एवढं काही घाण वास नाही आहे त्याचा. नॉर्मल आहे अगदी. वास वेगळा नाही. सगळं माती खायला लागला तो. राजा चल. ते सगळं अंग पुसायला लागला तो. आता काय खरं नाही त्याचं. राजा भाऊ, त्याला वेगळंच वाटत होतं आज काय करते म्हणून आपल्याला. हे आमची फुलं कशी सुंदर आलाय हा गुच्छ कलमी. इथलं थोडंसं गर्दी कमी करावं लागणार आहे. खूपच झालं इथं गर्दी. अशा प्रकारे हॉस्पिटल चालू आहे राजाचं. आता बाकीचे खूप वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत बरं का. ते औषधं पण आपण व्हिडिओ करू. त्याचं खूप औषधं आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची. त्याचं फूड पण खूप सुंदर आहे. त्याला तर खूप आवडतं. काल तर आहे ना गेला घरामध्ये आणि आपला खात बसला. हा, पिशवीत तोंड घालून खात बसला.